हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल आयडियल लर्निंग हब. आणि आपण सुरू केलाय 10वीचा दुसरा चॅप्टर. त्यातला आपण पूर्ण वर्ग पद्धत म्हणजे सराव संच 2.3 एक्सरसाइज 2.3 आपण चालू केलाय. चला तर मग 2.3 आपण पूर्ण वर्ग पद्धतीने सॉल्व्ह करून पूर्णपणे संपवून टाकूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल तर इकडे आपल्याकडे टोटल 6 गणित दिलेत, 6 एक्झाम्पल्स दिलेत. पण 6 एक्झाम्पल मधले पहिले जे 3 एक्झाम्पल्स आहेत त्यांचा पॅटर्न थोडा वेगळा आणि शेवटचे 3 एक्झाम्पल आहेत त्यांचा पॅटर्न थोडासा वेगळा. पॅटर्न मीन्स मेथड सगळी सेम आहे, तर थोडी डिफिकल्टी लेवल जे आहे ते खालच्या 3 एक्झाम्पलचे जरा जास्ती होते. तर ती कशी आणि कसं त्याला सोपं करून बघायचं ते आपण आता बघूया. पहिले 3 एक्झाम्पल जे सोपे आहेत ते आपण बघूया. याच्यावरचा बेसिकचा व्हिडिओ आपला झालेला आहे. तुम्हाला जर यातलं काही बेसिक जर अडचणीचं वाटत असावं तर तुम्ही आपला बेसिकचा व्हिडिओ या 2.3चा म्हणजेच कम्प्लीटिंग द स्क्वेअर पूर्ण वर्ग पद्धतीचा आपण चेकआउट करू शकता. चला सुरू करूया. बघा, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. याच्यामध्ये आपण काय करतो, याला पहिल्यांदा आपण कम्पेअर करूया. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 बरोबर. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याच्याबरोबर कम्पेअर केलं तुम्हाला a b c च्या व्हॅल्यू मिळतील. ओके, a इज इक्वल टू 1 आहे, b इज इक्वल टू पण 1च आहे आणि c जो येतो वजा 20 किंवा -20 आहे. तर हे नेहमी काढायचंय का, तर हो नेहमी काढायचं. त्याचं रिझन असं आहे की हे काढल्याशिवाय तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यू मिळणार नाही. आणि एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या नाही तर मग प्रॉब्लेम थोडासा होऊ शकतो, म्हणून हे काढणे इम्पॉर्टंट आहे. यात काय करतो आपण बघा, प्रोसिजर आपली बेसिक मध्ये आपण सांगितलं होतं की या दोन टर्म जे आहेत ते ऍज इट इज येतात. b/2 करतो आपण प्लस करून, b/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि जो c आहे तो ऍज इट इज ठेवतो. बघा, या दोन गोष्टी कशा ऍड केल्या आपण बेसिक मध्ये आपण सांगितलं, तरी इथे मी सांगतो की आपल्याला काय करायचं असते. फॉर्मॅट आहे हा कम्प्लीट द स्क्वेअर तयार करण्याचा की b/2 इथे b1 होता तर 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर केला, 1/2 कंसाचा वर्ग, एकदा अधिक आणि एकदा वजा, एकदा प्लस एकदा मायनस करून आपण ते ऍडजस्ट करू शकतो. आता पुढची स्टेप आहे, याला आपण काय करतो, एक ब्रॅकेट देतो आपण की एक आपण पकडूयात की याला सेपरेट केलं दोघांपासून, ग्रुप बनवला. तर या ग्रुपमध्ये आपण काय करतो, याचा स्क्वेअर रूट काढतो. येस, हा इथला साइन जो असतो तो देतो आणि याचा स्क्वेअर रूट. बघा ना, कुठल्याही नंबरचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट काय असतं, म्हणजे वर्गाचं वर्गमूळ काय असतं. वर्गाचं वर्गमूळ वर्ग निघून जातो, फक्त आतली संख्या राहते. या पद्धतीनं हे राहतं आणि या दोघांचं आपण स्क्वेअर करतो. म्हणजे याचा अर्थ काय, हे जे मी अंडरलाईन केला पार्ट आहे तो याचं एक्सपान्शन आहे, याचा विस्तार आहे हा, हे तुम्हाला कळलं पाहिजे. वजा हे काय, याचा स्क्वेअर करा, 1 चा 1 आणि 2 चा 4 होतो, वजा 20 बरोबर 0. ओके, त्यानंतर हे ऍज इट इज खाली येईल, त्याच्यात कुठलेही चेंजेस करायचे नाहीत. इथे बघा हे कसं आपण सॉल्व्ह करतो, याने याला मल्टिप्लाय करून यात प्लस किंवा मायनस ऍज पर द साइन रूट. बघा 420 80 होईल आणि 80 -1 -80 तो होईल -81 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 0. हे मायनस तिकडे येऊन प्लस करतो आपण, मग झालं काय, x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81/4. स्क्वेअर काढणारे इकडे स्क्वेअर रूट देऊ आपण, म्हणजे x प्लस 1/2 इज इक्वल टू square root 81 divided by 4. Okay, 81 divided by 4 means 9 divided by 2. So x plus 1/2 is equal to 9 divided by 2. याला आपण प्लस मायनस देऊ शकतो का, कारण की ते प्लस मायनस देतो याचा अर्थ स्क्वेअर रूट हा किंवा स्क्वेअर हा प्लस आणि मायनस दोन्ही मध्ये असतो, त्यामुळे या पद्धतीने आपण देऊ. आता हे जे प्लस आहे ते तिकडे मायनस होईल, बट एकदा हे आपण प्लस घेणार, एकदा हे मायनस घेणार, त्यामुळे दोन व्हॅल्यू आपल्याला मिळतील. त्यामुळे कसं होईल, x is equal to plus 9/2 minus 1/2, okay, or x is equal to minus 9/2 minus 1/2. Okay, so 9 minus 1 8/2, 8/2 means हे किती आलं 4. So here x is equal to 4 and here x is equal to minus 9 minus 1 minus 10/2 means x is equal to minus 5. means we have the values x is equal to 4 and x is equal to -5. अशा दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. ही पूर्ण मेथड आपण कम्प्लीट द स्क्वेअर केली. त्याच पद्धतीचं हे सेकंड नंबर एक्झाम्पल आहे, आपण ते सोडलं. बघा सेम टू सेम याला सुद्धा आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 बरोबर कम्पेअर करू. यातून a मिळेल आपल्याला 1, b मिळेल 2 and c इज -5. मग तुमचा फॉर्मॅट काय आहे, x स्क्वेअर प्लस 2x ऍज इट इज प्लस 2/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे,
आता याला आपण ग्रुप बनवतो, याचा स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअरचा, इथलं साइन आणि 2/2 म्हणजे काय 1, 1चा स्क्वेअर रूट काय असतो 1च, याचा स्क्वेअर मायनस 2/2 1, 1 स्क्वेअर 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता काय होईल हे ॲज इट इज -1 -5 -6 इज इक्वल टू 0. हे -6 तिकडे जाऊन काय होईल +6. सो x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू +6. आता हा स्क्वेअर इकडे स्क्वेअर रूट दिले, x + 1 इज इक्वल टू ±√6. तसंच राहू द्यात, काय प्रॉब्लेम नाहीये. 6चा आपण स्क्वेअर रूट नाही काढू शकत, त्यामुळे तसंच राहू द्यात. आता फायनल आन्सर काय होईल मग, एकदा हा प्लस मायनस घ्यायचा तर x इज इक्वल टू हा +6 √6 -1 1 और x इज इक्वल टू -√6 -1. अशा दोन एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, एक √6 -1, दुसरी -√6 -1. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. हे तर खूपच सिंपल निघालं, हे पण सिंपल हेही सिंपल. तसं बघितलं तर दोन्ही सिंपल एक्झाम्पल आहेत, इव्हन तिसरंही एक्झाम्पल सिंपल आहे. पण 4th, 5th अँड 6th 5वं 6वं आणि 4थं 5वं 6वं ही 3 एक्झाम्पल जे आहेत थोडी जरा डिफिकल्ट आहेत, त्यात जराशा टर्म्स वाढतात. ठीक आहे. चला मग आपण तिसरं 4थं एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आहे m² - 5n इज इक्वल टू -3. याला पहिल्यांदा आपण एका इक्वेशन मध्ये म्हणजे फॉर्मॅट मध्ये आणूया. कसं होईल m² - 5n + 3 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करू आपण ax² + bx + c इज इक्वल टू 0. तर a मिळेल आपल्याला 1, देन b मिळेल आपल्याला -5 अँड c मिळेल आपल्याला +3. ओके. याच्यामध्ये या तीन गोष्टी मिळाल्यानंतर आपण काय करतो, हा जो आहे तो बेसिक फॉर्मॅट तसाच ठेवतो -5n. देन काय करू आपण +5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर +3 इज इक्वल टू 0. आता याचा ग्रुप बनवतो आपण. येस, ह्याचा स्क्वेअर रूट काढायचा m, इथलं साइन घ्यायचंय, याचा स्क्वेअर रूट काढायचं, ते काय असेल 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर 25 डिवाइड बाय 2चा स्क्वेअर 4 +3 इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह करायचंय, हे ॲज इट इज तुम्हाला कॉपी करायचंय पुढं. हे बघा, हे कॉपी करत पुढे पुढे यायचंय. इथे काय होणार आहे, याने याला मल्टिप्लाय करतो मी विथ साइन रूल काय प्लस किंवा मायनस आपल्याला करायचं आहे. बघा -25 4 3 12 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 0. सो m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे होतं -13 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 0. सो मायनस होईल तिकडे जाऊन प्लस होईल, m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 13/4. नाव हा स्क्वेअर आहे, तिकडे जाऊन रूट होईल. सो m - 5/2 इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट 13/4. 4चा स्क्वेअर रूट निघेल, 13चा नाही निघणार. सो m - 5/2 इज इक्वल टू प्लस मायनस √13 डिवाइड बाय 2 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता नेक्स्ट स्प्लिट करणार व्हॅल्यू आपण m इज इक्वल टू, हे मायनस तिकडे जाऊन प्लस होईल, बट इकडे प्लस मायनस आहे, मग काय होईल 1 m इज इक्वल टू √13 डिवाइडेड बाय 2 प्लस 5 डिवाइड बाय 2. ओके. और m इज इक्वल टू -√13 डिवाइड बाय 2 प्लस 5 डिवाइड बाय 2. नाउ 2 डिनोमिनेटर सेम आहे, तो वरच्यांची फक्त ऍडिशन होईल. याली m ची एक व्हॅल्यू. ओके. और m इज इक्वल टू -√13 प्लस 5 डिवाइड बाय 2 ही आली m ची दुसरी व्हॅल्यू. या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. प्रोसिजर सगळी सेम आहे, कम्प्लीट इन द स्क्वेअर मेथड. काही मुलांना अवघड वाटते आणि काही मुलांना शॉकिंगली ही जी मेथड आहे ती खूप आवडते आणि खूप मजा येते सोडवायला. तर तुम्हालाही मजा येईल जर तुम्ही बारकाईनं कराल आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल. ठीक आहे. त्यामुळे ह्याला प्रॅक्टिसची गरज आहे. समजून घ्या हे एक्झाम्पल. आता आपण 4थं 5वं आणि 6वं जे एका पॅटर्न मध्ये एक्झाम्पल येतात, थोडं ह्याच्यापेक्षा थोड्याशा टर्म्स तिथे वेगळ्या आहेत, पण त्या समजून घेण्यासाठी सुद्धा प्रॅक्टिसची गरज आहे. तेव्हा पुढचं एक्झाम्पल. 4th एक्झाम्पल इज 9y² - 12y + 2 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये सुद्धा आपण एबीसी जर यातले काढले, ओके, कम्पेअर करू, तर तुम्हाला a मिळतो 9, b मिळतोय -12 आणि c मिळतोय 2. ओके. इथे एक कंडिशन आहे, हे एक्झाम्पल सोडवण्याची एक कंडिशन आहे की a मस्ट बी 1. a इज इक्वल टू 1 असला पाहिजे, a हा 1 असला पाहिजे.
एक पेक्षा जर मोठी संख्या आली तर मग कम्प्लीट इथं स्क्वेअर करता येत नाही. मग अशा वेळी काय करायचं, तर हे 9 जे ते आपल्याला 1 मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करू आपण, कसं करता येईल, 9 मधून 9 मायनस करू का, किंवा 9 मधून 8 मायनस करूयात का, तर मायनस प्लस इक्वेशन मध्ये करता येतं का, करता जरी आलं तरी ते इक्वलाइज करता येतं का. त्यापेक्षा एक गोष्ट जी आहे ती सिंपल आहे, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन. मग इथे जर तुम्हाला 9 घालवायचं आहे त्या जागी 1 आणायचा आहे, तुम्ही काय करा, होल इक्वेशनला 9 ने डिवाइड करा. ओके, तर ते 9 मध्ये निघून जाईल. मग काय करू आपण, डिवायडिंग बाय 9 टू होल इक्वेशन. मग कसं होईल, 9y² डिवाइड बाय 9 मायनस 12y डिवाइड बाय 9 प्लस 2 बाय 9 इज इक्वल टू 0 बाय 9. टोटल इक्वेशन केलं ना, 0 ला पण करून दाखवा. हे 9 9 गेट कॅन्सल. देन 3 3 जा 3 4 जा, हे तर काय होणार नाही, हे 0 झालं. सो राहिलं काय, y² मायनस 4 बाय 3y plus 2 upon 9 is equal to 0. Now you have a is equal to 1, b is equal to 4 upon 3 and c is equal to 2 upon 9. आता आपला जो b आहे आणि c आहे ते चेंज झाले. मग आता आपल्या फॉर्मॅट नुसार काय करतो आपण, इथे y² minus 4 by 3y, ओके, प्लस 4 by 3 by 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 by 3 by 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 by 9 इज इक्वल टू 0. काय केलं हे बारकाने बघा, हा तुमचा b 4/3 आहे, त्याला परत b अपॉन 2 करायचं म्हणल्यानंतर 4/3 अपॉन 2 होईल. म्हणजे b ऍक्च्युअली 4/3 आहे, त्याला अपॉन 2 करायचंय, म्हणून हे असं थोडंसं दिसतं कॉम्प्लेक्स. याला सॉल्व्ह कसं करायचं, इकडे बघा, इथे दाखवतो. 4/3 आणि अपॉन 2 ला पण एक अपॉन आहे, हा मेन डिनोमिनेटर आहे बघा की. तर हे कसं होईल, 4/3 इंटू हा उलटून होतो 1/2. 2 2 जा 4, 2 1 जा 2, 3 1 जा 3, सो 2/3 याचा आन्सर येतो. ठीक आहे, इथे पण तेच आणि इथे पण तेच आहे. तर हे थोडंसं जरा तुम्हाला बेसिक आलं पाहिजे, बाकी ह्यात काय अवघड नाही. सो y² मायनस 4/3y प्लस काय आलंय, 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2/9 इज इक्वल टू 0. ठीक आहे, सो याला ग्रुपिंग करतो आपण. यातला हा y स्क्वेअर वाला, हे साइन आणि ह्याचा स्क्वेअर रूट देतो आपण. पुढची प्रोसिजर आता सेम आहे, मायनस 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. या दोघांचे डिनोमिनेटर सेम आहे, वरच्यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल. हे ऍज इट इज पुढे कॉपी करायचं आपल्याला. काय होईल इथे बघा, -4 + 2 -2/9 इज इक्वल टू 0. मायनस तिकडे जाऊन प्लस करूया आपण. पुढे बघा, y minus 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस तिकडे जाऊन प्लस होईल. स्क्वेअर रूट काढूयात. y minus 2/3 इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट 2/9 मीन्स y minus 2/3 इज इक्वल टू काय आलं, प्लस मायनस स्क्वेअर रूट 2/3. तर रूट 9 चा आन्सर काय आलं, 3 आलं. मग पुढे काय होईल, y इज इक्वल टू प्लस रूट 2/3, ओके, प्लस 2/3 और y इज इक्वल टू मायनस रूट 2/3 प्लस 2/3. ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. ओके, याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो. 2 प्लस रूट 2/3 y इज इक्वल टू, और इथे मायनस रूट 2 प्लस 2 2/3 हे कॅन्सल मिळेल. ओके, काय केलंय, हा जो कॉम्प्लेक्स आहे ना, एवढा एकच कॉम्प्लेक्स फक्त या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये येतो. मी 3 एक्झाम्पल पर्यंत काय सांगितलं की 3 एक्झाम्पल एकदम सिंपल वेळी येतात. तुम्ही बघितलं तर आपण इथे संपून टाकले एक्झाम्पल. हे इकडे आलंय, त्याचं रिझन काय, किंवा हे थोडंसं जरा किचकट दिसतंय, याचं रिझन काय, कारण इथे b जो आहे आपला 4/3 आला. तसा का आला, कारण आपल्याला इथे a जो आहे तो आपल्याला 1 हवा होता, तिथे 9 होता, म्हणून होल इक्वेशनला आपण 9 ने डिवाइड केलं. 9 ने डिवाइड केल्यामुळे हे पुढची जे b आणि c ची व्हॅल्यू चेंज झाली, ती आपण या पद्धतीने सॉल्व्ह करत मग आलो. हे कसं सॉल्व्ह केलं आपण, इथे मी तुम्हाला दाखवलं, हे पण तुम्ही कॉपी करून घ्या. ठीक आहे, हे एक्झाम्पल व्यवस्थित ह्याला पण सरावाची गरज आहे. ओके, चला आपण 5th नंबर